स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला मराठी व्याकरण हा घटक तितकाच महत्त्वाचा आहे. तर या घटकामध्ये एखादं क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक आहे हे ओळखणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे ज्याच्या आधारे तुम्ही एखादं क्रियापद सकर्मक आहे की अकर्मक आहे हे सहज ओळखू शकता. कसं बघा, जर क्रियापदामधला मूळ धातू, मूळ शब्द हा जर कृतीवाचक असेल, आता कृतीवाचक असेल म्हणजे काय, तर मारण्याची कृती आहे, हाणण्याची कृती आहे, तोडण्याची कृती आहे, फोडण्याची कृती आहे, वाचण्याची कृती आहे, लिहिण्याची कृती आहे, जोडण्याची कृती आहे, उचलण्याची कृती आहे, ठेवण्याची कृती आहे, लिहिण्याची कृती आहे, खाण्याची कृती आहे, पिण्याची कृती आहे. तर या सगळ्या धातूंना कृतीवाचक धातू असं म्हणतात. आणि ज्या क्रियापदामध्ये कृतीवाचक धातू असतो त्या वाक्यातलं क्रियापद हे सकर्मक असतं हे आपल्याला सांगता येईल. या उलट गतिवाचक धातू अकर्मक असतात. आता गतिवाचक धातू म्हणजे काय, पळण्याची गती आहे, धावण्याची गती आहे, चालण्याची गती आहे, येण्याची गती आहे, जाण्याची गती आहे, वाहण्याची गती आहे, नाचण्याची गती आहे, उडण्याची गती आहे, चढण्याची गती आहे, उतरण्याची गती आहे, फिरण्याची गती आहे. हे सगळे गतिवाचक धातू अकर्मक असतात.